एक मोठी बातमी आपल्या समोर येते। शेतकऱ्यांचं आंदोलन पेटलं। पोलिसांकडून महादेव जानकरांची उचलबांगडी। राजू शेट्टी, विनायक राऊत पोलिसांच्या ताब्यात। कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांचे आंदोलन पेटलेलं आहे। आज राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। मात्र हा मोर्चा काढू नये यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टींसहित आंबा बागायतदार उत्पादक अध्यक्षांना मोर्चा न काढण्यासाठी पोलिसांकडून नोटीस जारी करण्यात आली। पण तरीही हा मोर्चा काढण्यात आला, त्यामुळे वर्षा बंगल्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। मात्र आता हे आंदोलन चिघळलेलं आहे। आज वर्षा बंगल्याच्या परिसरात मोर्चा पोहोचल्यानंतर आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली। त्यानंतर राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेक आंदोलक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। यावेळी महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलबांगडी करून नेले। प्रमुख नेते ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन आणखीन चिघळण्याची शक्यता आहे। पोलिसांनी या मोर्चाला विरोध केल्यानंतर बोलताना शेट्टी यांनी म्हटलं होतं की हा मोर्चा होणार म्हणजे होणार, आम्ही मागे हटणार नाही। हे आंदोलन आम्हाला करू दिलं नाही तर सरकारला त्यांचे परिणाम भोगावे लागतील। आम्हाला अनेक नोटीस आल्या आणि त्याचा फरक पडत नाही। पोलिसांपेक्षा आमची ताकद जास्त आहे। मोर्चा घोषित होऊन 15 दिवस झाले, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहायला हवं। शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांना डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले। तसेच इतरही अनेक नेत्यांना मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे। तसेच आंदोलकांनी आझाद मैदानावर आंदोलन करावे असे आवाहन करण्यात आलं आहे। त्यामुळे या भागात आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। पोलिसांनी ताब्यात घेताना महादेव जानकर यांची उचलबांगडी केली आहे, त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असल्याची माहिती समोर येते। मात्र आम्ही न्याय मिळवल्याशिवाय थांबणारच नाही, अशी भूमिका आणि प्रतिक्रिया जानकर यांनी दिली आहे। अत्यंत शांतपणे आणि हातात आंबे घेऊनच, परंतु दुर्दैवाने ह्या देवेंद्र फडणवीसांनी वर्षावर यायचा दरवाजा आमच्यासाठी पोलिसांचे दांडे उभारून आणि बॅरिकेड टाकलेले जे होते त्याने बंद केला आणि आम्हाला जबरदस्तीने पोलिसांच्या गाडीत बसून या ठिकाणी आणलं। सर्वांना या ठिकाणी एकत्र आणलं असतं तर गोष्ट वेगळी, पण जे अलिबागवरून वगैरे आले त्यांना भाऊच्या धक्क्यावर आणि गेटवे ऑफ इंडियाकडे अडवलं। त्यांना कुलाबा पोलीस स्टेशनला घेऊन गेले। काही चर्नी रोड स्टेशनला जे उतरले त्यांना गाडीत भरलं आणि त्याने दादरला घेऊन गेले। काही आमचे नेते जे आहेत राजू शेट्टी आणि हर्षवर्धन सकपाळ यांना डोंगरी पोलीस स्टेशनला घेऊन गेले। अशा पद्धतीने ह्या आंदोलकांना एकत्र येऊ न देता आंदोलन चिरडून टाकायची घाणेरडी पद्धत जी देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने अवलंबिली त्याचा आम्ही धिक्कार करतो। आणि अशा पद्धतीने कोकणवासियांच्या भावनांशी खेळण्याचं जर तुम्ही काम करत असाल तर केवळ कोकण नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र कोकणच्या पाठीशी मजबूतीने उभा आहे। पुढच्या आंदोलनाची दिशा तुमच्या काय असेल? पुढच्या आंदोलनाची दिशा आम्ही लवकरच 1-2 दिवसामध्ये बसू एकत्र आणि नक्की ठरवू, पण कोणत्या परिस्थितीमध्ये कोकणवासियांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई।